नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्किन्सन बद्दल बोलणार आहोत. पार्किन्सन झाल्यावर माणसाच्या मेंदूमध्ये एक खास होम, ज्याला आपण डोपामिन म्हणतो, त्याची कमी होते. या डोपामिनच्या कमीनं पेशंटच्या हातात थरथर सुरू होते. पेशंटमध्ये डिप्रेशन दिसून येतं आणि त्याचं शरीर नेहमीच थरथरत असतं. त्यामुळे डोपामिनसाठी आपल्याला काय खाणं आवश्यक आहे, काय खाणं टाळायचं आहे आणि डोपामिन कसं वाढवायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण डोपामिन काहीतरी पदार्थांपासून बनतं आणि जर आपल्या शरीरात त्या पदार्थांची कमी असेल तर डोपामिन व्यवस्थित बनत नाही आणि त्यामुळे पार्किन्सनचे लक्षणे दिसून येतात. त्यामुळे आहारात बदल करून आपण पार्किन्सनवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतो. जेव्हा डोपामिन आपल्या शरीरात रिलीज होतं तेव्हा ते आपल्याला आनंद देतं, कारण ते एक हॅपी हार्मोन आहे. जेव्हा ते रिलीज होतं तेव्हा आपला मेंदू चांगलं अनुभवतो. त्यामुळे पहिलं काम म्हणजे पेशंटला त्याला आवडणारं खाण द्यायचं, त्याच्या इतर स्थितींचा विचार करून. जर बीपी किंवा शुगर असेल तर त्यानुसार लक्ष ठेवायचं. जर बीपी किंवा शुगर नसेल तर पेशंटच्या आवडीचं खाणं त्याला दिलं जाऊ शकतं. जसं की आपल्याला आलू खूप आवडतात, आलू खाल्ल्यावर आपल्याला चांगलं वाटतं. चॉकलेट खूप आवडतं, थोडी चॉकलेट तोंडात टाकली की किती छान वाटतं. त्याचप्रमाणे जर कोणाला एवोकाडो आवडत असेल किंवा चिकन आवडत असेल तर त्याला ते द्यायला हवं. त्यामुळे त्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि त्याच्या मेंदूत डोपामिन अधिक रिलीज होईल आणि जो त्रास आहे तो कमी होऊ शकेल. याशिवाय काही गोष्टी आहेत ज्या पार्किन्सनच्या पेशंटसाठी उपयुक्त ठरू शकतात, जसं की केळ, एवोकाडो आणि सर्व प्रकारचे ड्राय फ्रुट्स. मशरूम आणि डाळी ही खूप चांगली असतात, कारण त्या प्रोटीनचा चांगला स्रोत असतात. विटामिन्सही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा थोडी हल्दी वापरणं चांगलं आहे. ज्यांना टमाटर आवडतं त्यांना आराम मिळतो, त्यामुळे त्यांचा वापर करू शकतो. ग्रीन लीफी व्हेजिटेबल्सचा वापरही केला जाऊ शकतो, कारण डोपामिन मध्ये मॅग्नेशियम असतं. जर तुम्ही काहीतरी खाल ज्यामध्ये मॅग्नेशियम चांगलं आहे तर ते मेंदूसाठी उपयुक्त ठरते. कारण डोपामिन बनण्यासाठी मॅग्नेशियम आणि प्रोटीन आवश्यक आहे, कारण ते मूलतः अमिनो ऍसिड आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट करायला हव्यात, जास्त प्रमाणात घ्यायला हव्यात, ज्यामुळे आपल्या शरीरात डोपामिनची मात्रा थोडी वाढेल. पण लक्षात ठेवा, आपण पेशंटला त्याला आवडणारं खाणं द्यायला हवं. जर तुम्ही पेशंटला काहीतरी जबरदस्तीने खायला दिलं, जसं की त्याला हिरव्या भाज्या आवडत नाहीत आणि तुम्ही त्याला हिरव्या भाज्या देत असाल, तर तुम्हाला काय दिसेल? पेशंटला त्याचं आवडतं खाणं मिळत नाही आणि जो आराम तुम्हाला पाहिजे होता, तो दिसत नाही. त्यामुळे पेशंटच्या आवडीचा विचार करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण खाण्यापिण्यात बदल करतो, तेव्हा आपल्याला मेंदूला आराम देणाऱ्या गोष्टीही करायला हव्यात. कारण मेंदू आपल्या शरीराच्या 70% ऑक्सिजनचा वापर करतो. जर आपण आपल्या रक्ताभिसरणात ऑक्सिजनची मात्रा वाढवली, तर त्याचा परिणाम पार्किन्सनच्या पेशंटवरही दिसून येतो. त्यामुळे सर्वात उपयुक्त गोष्ट म्हणजे मेडिटेशन. जेव्हा आपण मेडिटेशन करतो, तेव्हा अनुलोम-विलोम प्राणायाम खूप चांगलं काम करतो. कारण आपल्या श्वासामुळे रक्तात ऑक्सिजनची मात्रा वाढते, ज्यामुळे आपल्या मेंदूच्या पेशी म्हणजे न्यूरॉन्सना चांगलं वाटतं आणि त्यांना अधिक काम करण्याची शक्ती मिळते. डोपामिन ही चांगल्या पद्धतीने रिलीज होतं आणि पार्किन्सनचे लक्षणे वाढत नाहीत. कारण आपण सर्वजण जाणतो की पार्किन्सन एक प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, जो 60 ते 70 वर्षांच्या वयात सुरू होतो. हातपाय थरथरायला लागतात आणि हळूहळू वाढत जातात. त्यामुळे जितकी मेहनत तुम्ही आपल्या आहारात, व्यायामात आणि योगासनात कराल, तितकी कमी अडचण तुम्हाला भविष्यात भासेल. कारण तुम्ही आजच ओळखता की तुम्हाला ही अडचण सुरू झाली आहे आणि तुम्ही त्यावर लक्ष ठेवता, तर ती हळूहळू वाढत जात नाही. आणि ती इतकी वाढते की ती तुमच्यासाठीच अडचण बनते. फक्त तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठीही अडचण बनते. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी, ज्या संकल्पना तुम्हाला समजावल्या, त्या खाण्याच्या बाबतीत जास्त सांगितल्या नाही, पण संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना लागू करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही अडचण असल्यास डॉक्टर उपलब्ध आहेत. माझ्याशी बोला. तुम्हाला पूर्ण मदत करू. या पार्किन्सनवर मात करण्यासाठी आता याच सोबत मी सर्वांना आज्ञा मागतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.